हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज घातली ती साडी आणि 1-2 रील्स बनवले. बघा, छान पाऊस येत होता तर 1-2 रील्स मी बनवले आणि मग थोड्या वेळातच आतमध्ये आले. आणि मग आतमध्ये आल्यानंतर छान पाऊस येत होता, छान मूड होतं. पण आतमध्ये आली तर कपाटाचं जे आमच्या कपाटाचं एक दूर आहे ते निघालं आणि मग त्याच्यातच वेळ गेला. खूप मन नाराजही झालं कारण ते दार आता लागत नाही. ते कपाट कशा पद्धतीचं आहे तर तुम्हाला दाखवतेच. तर खूप सारे आता स्कूल सुरू झाली तर मुलांनी कपडा अस्ताव्यस्त करून ठेवलेले आहे. आणि कसं बंद असले तर कसेही असले तर काही वाटत नाही, लावायचे जरी असले तरी. पण आता विचार करत आहे की ते जे याचं कपाट आहे त्याचं ते लागू शकत नाही आणि दाखवलं ते. तर फायनली ते काढून ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर कसा कपड्यांचा पसारा आता आहे. आणि हे बघा, हे कपडे तर बरं मी जे ओले होते ते आहेत, म्हणजे ड्राय केले मशीनमध्ये आणि पाऊस आला तर हँगरवरचे काढून आणले आतमध्ये. आणि हे बघा, आता कपाटाचा काय हे आहे हे काढून ठेवलेलं आहे. ते आता उचलून ठेवत आहेत मिस्टर. तर सार्थ काही मदत करत आहे. आधी सज्जावर ठेवणार होते, मग आणखी वाटलं की सज्जा ही जितका मोठा ते दूर आहे तितक्याच साईजचा सज्जा आहे. तर पडलं बिडलं तर तिथे बेड आहे, खाली झोपावं लागतं. कधी घसरलं वगैरे तर म्हणत होते, म्हणून मग काही ठेवलं नाही. तर फायनली आम्ही ते ह्या बेड खाली सरकून ठेवलेलं आहे सध्याला. तर थोडं तर आजचा छोटासा साडी वेअर ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे. तर आज घातली ती सिंपल साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज यावर. आणि हा साडीचा कलर मला आवडला होता आणि मी व्यवस्थित घातलीसुद्धा नाही कारण आज पावसाचंच वातावरण आहे. 2-3 रील्स बनवायला गेले होते आतमध्ये, असंच पावसाचं वातावरण होतं तेव्हा. आणि त्या पावसाच्या वातावरणातच 2-3 रील म्हणजे कमी जेव्हा झालं पाऊस तेव्हा गेले मी, कारण पावसाचा तेव्हा नव्हता बनवायचा. आता विचार करत आहे की पावसात एखादा बनवू का म्हणून, कारण तशी आता मला ही साडी काढायचीच आहे. तर थोडी ओलीच करून घेते म्हटलं. तर थोडं कोरडं होतं तेव्हा 1-2 रील्स बनवले मी गार्डनच्या आतमध्ये इकडे. आणि आतमध्ये आले. म्हटलं आता चला तुम्हाला सांगून देते की कपाटाचं एक साईडचं निघालं होतं तर दोन्ही साईडचं ते म्हणजे मग दुसऱ्या साईडचंही आम्हाला काढावं लागलं, नाही तर अंगावर वगैरे पडलं असतं. लवकर दिसलं कारण का लागत नाही कपाट म्हटलं तर मला दिसलं की वरच्या साईडचं निघालं. आणि आता ते लागूसुद्धा शकत नाही कारण ते कपाट जे आहे म्हणजे त्याला आता लावण्यासाठी जागा नाही आहे. सॉरी, मला हिचकी आली होती तर म्हणून त्याच्यामुळं. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. घेऊन येणार छानसा ब्लॉग. बाय.